नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर चला, मी बरेच दिवस मला एक कमेंट येत आहे उर्मिला ताईंची. त्यांचं पण चॅनल आहे पाटील कदम ब्लॉग म्हणून. तर त्यांची बरेच दिवस झाले, ताई तुम्ही जे ब्लाऊज शिवता तर ते मला दाखवा म्हणतात त्या. तर म्हणलं आता एक ब्लाऊज कसं दाखवायचा. तर आता सध्या मी सगळे ब्लाऊज काढलेले आहेत आणि 10 ते 12 ब्लाऊज झालेले आहेत. तर तुम्हाला दाखवते. पहिला माझ्या मुलीचा ब्लाऊज आहे हा, त्यापासून सुरुवात करते. तर हा तिच्या मैत्रिणीने तिला बनवून दिलेला आहे डिझाईन वगैरे. तर हा मी तिचा ब्लाऊज शिवलेला आहे आणि फक्त थोडीफार फिटिंग राहिलेली. तर छान अशी नॉड वगैरे लावलेली, पण शिवताना खरंच खूप त्रास होतो बरं काय शिवताना. तर तिच्याच वर्गातली आहे, पण छान तिने वर्क केलेले बघा. आरी वर्क केलेले आणि सुंदर असं मग शिकतानाच तिने एवढं चांगले केलेले म्हणल्यावर अजून ती छान करू शकते. हाताला पण सुंदर झालेले. तर हा पहिला ब्लाऊज माझ्या मुलीचाच आहे. आणि त्यानंतर एकाच कस्टमरचे हे 3 ब्लाऊज आहेत. तर हा एक आहे साडीवरलेच ब्लाऊज येते, हा एक आहे, हा एक ब्लाऊज आहे गोलच गळा आहे आणि सिंपल ब्लाऊज आहे, काहीच नाही पुढून कटोरी. सगळे कटोरीचेच ब्लाऊज असतात माझ्याकडे शक्यतो असे, आणि फोरटक्सचे नसतं जास्त. तर हाही त्याच ताईंचं आहे, असे 3 ब्लाऊज त्यांचे आहेत. तर हे 3 ब्लाऊज आहेत, हे बाकीचे दुसऱ्या कस्टमरचे आहेत. तर तुम्हाला एक हाताचे पण लेसचं सांगायचं आहे. आता पुरेशा लेस येत नाहीत हाताला आणि ही डिझाईन काढून काहीच करता येत नाही. तर त्यासाठी मी ना ह्या साईडला म्हणजे जो खांद्यावर पदर असेल त्या साईडला ही लेस लावलेली, म्हणजे असं जोडण्याची पद्धत पण आपण समजून घ्यायची, आपल्या कुठल्या हाताला कुठली लेस आली पाहिजे. तर मी असे प्लेन जे आहे ते पाठीमागच्या साईडला दिलेले, त्याच्यावर पदरच येतो आणि पुढून असं केलेले. तर आता लेस पण भरपूर नसतात बरं का. हे असे जी ब्लाऊज पिसवर येते, आता ही बरोबर मापात झालेली म्हणजे ही पुरलेली. आणि ह्यालाही काही नाही, मागून सिंपल असा गळा आहे. लेस वगैरे काहीच नाही लावलेली, सिंपल असं शिवायचं होतं त्यांना, तसं शिवलेलं आहे. आणि हाही सिंपलच आहे, गोल्डनचा आहे, कुठल्याही साडी जाऊ शकतो असा. आणि पुढून कटोरी, हे पण एक आजीबाईंचंच आहे आमच्या इथल्या. तर हा एक ब्लाऊज छान आहे आणि हा गोल्डनचा आहे, ह्याला मी लेस लावलेली आहे आणि नॉड पण गोल्डनचीच लावलेली. तर हा एक छान आहे, पुढून कटोरी आहे. हा एक साडीवरचाच ब्लाऊज आहे आणि स्लीव वगैरे असे, ह्याला काही नाही. हा पुढून कटोरीच ब्लाऊज आहे बघा. हा पण पुढचा कटोरीचा आहे. तर छान असे ब्लाऊज आहेत बरं का. आणि माझ्याकडे आहे ना शक्यतो कटोरी ब्लाऊज असतात. आणि ह्याची 100 रुपये मी शिलाई घेते. हा साधा ब्लाऊज आहे, फक्त ब्लाऊज पीसचा आहे. तर ह्याची 100 रुपये कटोरी आणि बाकीच्या सगळ्या ब्लाऊजची मी 220 रुपये शिलाई घेते. आणि ज्या ब्लाऊजला मी समजा लेस लावलेली, नॉड लावलेली, तर त्याची फक्त मी वरचे 20-20 रुपये वाढवते. तर हे सगळे अस्तरचेच ब्लाऊज आहेत आणि सिंपल असे ब्लाऊज आहेत. पुढून सगळ्या ह्यांची कटोरीच आहे. तर आता हे मी 12-13 शिवलेले. हा वेलवेटचा आहे, शिवताना ह्याला पण खूप त्रास होतो. तर शिवताना अवघड होऊन जातं वेलवेटचं. आणि सगळे गोट वगैरे मी असे फोल्ड करून घेत असते. आणि एकदम असं बाहेर काहीच कापड येऊन द्यायचं नाही, म्हणजे टोचणारही नाही आणि काहीच नाही. तर छान असा हा पण कटोरीच आहे. आणि मस्त गोल असा डीप गळा घेतला होता पाठीमागून, थोडासा डीप, म्हणजे त्या मावशीला असंच आवडतो. आणि हा गोल्डनचा नेहमीप्रमाणे. आणि तुम्हाला एक स्कर्ट दाखवायचा आहे. तर आता संक्रांतीला तुम्ही ना, तुमच्या जर लहान मुलगी असेल तर तुम्ही असं आहे ना, ब्लाऊज पीसपासून एक स्कर्ट आणि हा टॉप शिवलेला आहे मी, तोही तुमच्यासोबत शेअर करा म्हणलं. तर हा स्कर्ट आणि टॉप शिवलेला आहे. तर छान हा ड्रेस झालेला आहे. आणि संक्रांतीला जो बोर नाण असतं, बोर नाणाच्या टायमिंगला असा मुलीला ड्रेस होईल. आणि तिच्या आईची ही साडी नेव्ही ब्ल्यू कलर आहे, ब्लॅक कलर नाही, पण आहे ना दोघींनाही छान असं म्हणजे फोटोशूटला छान वाटतं असं. तर तुम्ही पण तुमच्या मुलींना लहान जर असेल तर एका ब्लाऊज पीसमध्ये मी शिवलेले आहे आणि पाठीमागून थोडासा जुगाड केलेला आहे. तर जे नेव्ही ब्ल्यूचं कापड राहिलं होतं शिल्लक, ते मी इथं पाठीमागं लावलेले. त्याच्यामुळे स्कर्ट पुढून दिसायला खूप सुंदर दिसतं. फोटो शक्यतो पुढूनच निघतात ना, पाठीमागच्या साईडने काय फोटो वगैरे निघत नाही. तर असं थोडंसं जुगाड केलं ना तर होऊ शकतं. आणि हा ड्रेस जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेला तर 500-600 रुपये सहज ह्याचे द्यावं लागतात. तुम्ही ना एकदम घरी थोडक्यामध्ये छान असा हा ड्रेस शिवू शकता. तर संक्रांतीला असा तुम्ही पण ड्रेस नक्की शिवा तुमच्या लहान मुलींना. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला पाहायला नक्की कमेंट करून सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.